चलो हमारे पीछे पीछे प्रिया भी आ रही है, देख रहे हो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना आम्हाला ज्वेलरी बुक करायला जायचं होते आणि थोडेसे प्रॉडक्ट पण घ्यायचे होते। प्रिया मैडम तो हेवी ड्राइवर है। ये देखो गाइस, वुडन पुल का काम चालू है। पीछे से क्यों हॉर्न बजा रहा है रे पागल? उसके साइड पे है हम यार, कोई पागल बोलते उसको तो समझता नहीं, कुछ दम धीर रहता है क्या नहीं? समझता नहीं है यार। समजता नाही यार। तर प्रदूने इथून मला घरून डायरेक्ट पिकअप केलं होतं आणि लगेच तर रस्त्याने आम्ही थोडंसं मजाक मस्ती करत चाललो होतो तिघी जणी। तर प्रिया मॅडम आमच्या मागच येत होत्या आणि आम्ही जात होतो त्यांच्या पुढं। तर पुढे गेलो, त्यांना आठवलं की सरांना कॉल करायचाच राहून गेला। मग रस्त्यावर आम्ही थांबलो, फोन करके निकलना था ना फिर तो हम फोन मेरे को मारू मत। तर यांचा कॉल उचतोवर तर आमची इकडे बघा मजाक मस्ती कशी चालली। आहे का? आहे, चलो फिर। तर सर पण शॉपवर अवेलेबल होतेच म्हणून आम्ही फास्टमध्ये निघालो, कारण कधी कधी ना सर अवेलेबल नसते म्हणून कॉल करावा लागला। पुढे गेल्यावर सांगितली पार मग बरोबर सांगितलं होतं ना। मग आपलं नाही, आता सपोज इथं तो बघ, आता प्रिया इकडे चालली ना, ती एवढं लांब म्हणजे प्रियाच्या अंतरावर जर वळायचं असेल ना, ते जर कॉर्नरच नसला मग तसं नाही म्हणायचं तुला। आता इथं पुढे लक्षच राहत नाही कधी कधी, समजून घेत जा, तो कॉर्नर असं असतं, समजून घेत जा ना तू। तर या मॅडम मला म्हणत होते जर वळायचं असलं तर मला आधीच सांगत जा, म्हणजे मला वळायला सोपं पडतं। तर जाऊ द्या, ते आम्ही पोहोचलो होतो आणि यांचा विचार चालला होता का गाडी कुठं लावायची नेमकं। आणि नंतर थोडासा विचार करून आहे ना डायरेक्ट अपार्टमेंटमध्येच घेतली बरं का गाडी। तिथं पण सरांचा शॉप होताच म्हणून डायरेक्ट आतमध्ये घेतली गाडी आणि तिथं सावलीलाच लावली, कारण उन्हाने इलेक्ट्रिकल गाडी त्यामुळे उन्हाने नको तिची बॅटरी गरम व्हायला, त्याच्यामुळं ना डायरेक्ट सावलीत लावली। आणि काय लगेच शॉपवर पोहोचलो आणि प्रिया मॅडमनी प्रॉडक्ट घेतले आणि फेशियल किट वगैरे घेतले। तिथं भरपूर स्टॉक अवेलेबल होता आणि पेमेंट वगैरे करून आम्ही लगेच निघालो दुसऱ्या आमच्या कामासाठी। एक अल्पाट शूज। तर या मॅडम खूप चिडल्यावर का माझ्यावर, पण जाऊन द्याय नाही एवढं। तर आम्ही स्कार्फ वगैरे बांधून लगेच निघालो आमच्या गाडीकडं। गाडी वगैरे स्टार्ट केली आणि लगेच निघालो। प्रतू मॅडमला म्हणलं माझ्या अंगावर घालशील, जरा दम्मानी घी वळव। तर मग ते म्हणे नाही नाही मी तसं काही नाही करीत। मग दम्मानी वळवून घेतली त्यांनी आणि लगेच मी बसले गाडीवर। या प्रिया मॅडमनी पण नाही का लगेच वळून घेतली त्यांची गाडी आणि ना लगेच निघालो आम्ही आमच्या दुसऱ्या कामावर। एक काम तर हो गया, दूसरा कौन सा काम है? क्लासला ज्वेलरी। तर प्रतू मॅडमच्या तर लक्षातूनच गेलं होतं की ज्वेलरी बुक करायची म्हणून। तर मी त्यांना ध्यान करून दिलं आणि लगेच आम्ही निघालो बडबड करीत। इसका फोन आ गया बीच में। ये कौन सा चौक है प्रतू? अच्छा, तिथं बघ ना एवढा मोठं मेन्शन केलं। तर आम्हाला माहीत नसल्यामुळे मॅडमला कॉल करून विचारून घेतलं रेंटल ज्वेलरी ॲड्रेस। तर आम्ही तिथं पोहोचलो होतो जिथं ज्वेलरी भेटते। गाडी वगैरे लावून लगेच निघालो आम्ही ज्वेलरीच्या शॉपमध्ये। तर त्यांची तिथं भरपूर नाही का व्हरायटी होत्या, खूप सारे ज्वेलरीज होते, आर्टिफिशियल वगैरे जे लागण आपल्याला सगळे अवेलेबल होते। मग काय ज्वेलरी वगैरे घेऊन आम्ही पेमेंट वगैरे करून लगेच निघालो आम्ही आमच्या सपोर्ट लेके शूज पहन रही है। चलो शूज कशाला घालतात साधे सुधे असे शूज घालायचे। ठेवू का मी पुढं? हा घे, चलो। तर आम्ही दोघी पुढे निघालो आणि ना प्रिया मॅडम येत होत्या मागून, गाडी वळून येत होत्या त्या। रस्त्याने ट्रॅफिक पण होती खूप सारी। मग काय आम्ही घरी न जाता डायरेक्ट गेलो क्लासमध्ये। तर ना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।